नमस्कार. रामकृष्णारी वनस्पतीची ओळख यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल अशी मी देवाजवळ प्रार्थना करतो. व्हिडिओला सुरुवात करतो. बघा, जंगलामधील वनस्पतींची ओळख, औषधी उपाय, घरगुती उपाय, तांत्रिक उपाय, नुकसे अशी माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे देण्याचा प्रयत्न करत असतोय. आपण तुम्हाला वनस्पतीची ओळख ही माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता मागं खूप पाऊस चालू होता, तर आपले व्हिडिओ खूप जास्त दिवस आले नाही ते, परंतु काळजी करू नका. आता इथून पुढं मी तुम्हाला एक दिवसाआड रोज व्हिडिओ टाकत जाईल आणि वेगवेगळ्या वनस्पती दाखवत जाईल, वेगवेगळ्या रानभाज्या दाखवत जाईल आणि वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती, औषधी उपाय, घरगुती उपाय, घरगुती नुकसे आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे जनहित जनकल्याणासाठी जीवन उपयोगी माहिती दिल्या जाते. आता काही लोक कमेंट करून विचारतात, तुमच्याकडे औषधं मिळतात का? दादा, माझ्याकडे सगळे औषधं मिळत नाही, माझ्याकडे सगळे औषधं मिळत नाही. मग तुम्ही व्हिडिओ कशासाठी बनवता? तर मी व्हिडिओ याच्यासाठी बनवतो की लोकांना वनस्पतीची ओळख असावी आणि ह्या वनस्पतीचा काय औषधी उपाय होतो, काय घरगुती उपाय होतो, काय तांत्रिक उपाय होतो, ही लोकांना माहिती असावी. या माहितीसाठी मी हे व्हिडिओ टाकत आहे. आपल्याकडे किरकोळ आजारावरती औषधं मिळतात. थोडक्यात मुतखडा असेल, मूळव्याध असेल, कॅन्सर, ब्लड कॅन्सर वगैरे असेल, संधिवात असेल, असे किरकोळ कारकोळ आजारांवरचे औषधं मिळतात. परंतु सगळ्या आजारावरती आपल्याकडे औषधं नाही येते. कारण प्रत्येक जणांनी कॉल करू नका, व्हिडिओ सगळे बघा युट्यूबवरती. तर हे व्हिडिओ फक्त तुम्हाला वनस्पतीची ओळख, माहिती आणि औषधी उपाय काय आहे ती याच्या माहितीसाठी हे व्हिडिओ टाकले जातात. आज मी तुम्हाला पुन्हा हा व्हिडिओ मी टाकलेला आहे, पण आज पुन्हा तुम्हाला मी एक व्हिडिओ घेऊन आलेले. गेळफळ. आमच्याकडे ह्या झाडाला काय म्हणतात? गेळाचे झाड असे म्हणतात. तर ह्या गेळाच्या झाडाची आज तुम्हाला मी माहिती सांगत आहे. तर हे बघा, हे आहे गेळाचं झाड. याची पानं बघा, हे बघा याची पानं, याची ही फळं असतात अशी, हे बघा याला अशी खूप फळं असतात. इथं तुम्हाला व्हिडिओ दिसतोय, त्या झाडाचा व्हिडिओ फोटो मी दाखवतोय. ही पानं बघून घ्या, हे बघा ही पानं बघा, ही फळं बघा. फळं मी तोडून दाखवतो तुम्हाला. बघा हे बघा, हे आहे गेळफळ. वाळल्याच्या नंतर चॉकलेटी कलरचं होतं. हे बघा, हे फळ आहे आणि हे पानं येते. तर ह्या गेळफळाचा काय उपयोग होतो? तर बघा, हे गेळफळ जे आहे हे माणूस असो, जनावर असो, अंगावर सूज आलेली असेल, अंगावर गाठ आलेली असेल, मग ती चरबीची असो किंवा कुठलीही गाठ असो, तर त्या गाठीवरती हे काय करायचं? उगाळायचंय. हे उगाळून, घासून उगाळून याचा लेप गाठीवरती बसवायचा आहे. याच्या सोबत तुम्ही वेखंड वापरू शकता. याच्या सोबत तुम्ही कोंबडनखी नावाची वनस्पती वापरू शकता लवकर रिझल्ट येण्यासाठी. नुसत्या एकल वनस्पतीने सुद्धा गाठ जिरून जाते, परंतु ते एक हप्ताभर लावावं लागतंय. तर काय करायचंय? शरीरावरची गाठ तुम्हाला पूर्ण बरी होण्यासाठी हे उगाळायचं आहे पाण्यामध्ये. उगाळून आणि गाठीवरती, चरबीवरती लेप लावू शकता. तुमच्या पोटामध्ये विष गेलेलं आहे, तुम्हाला उलटी करायची आहे, तर उलटी करण्यासाठी एक चमचाभर उगाळून पोटामध्ये घेतल्यानंतर पोटामध्ये असणारं विष असेल किंवा पोटामध्ये काही गेलेलं आहे तर उलटी करून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. हे उलटी ओमन करण्यासाठी याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. तर उलटी करण्यासाठी सुद्धा ही वनस्पती वापरल्या जाते. हिचा पाला आहे, हा पाला ठेसून तुम्ही जर चर्मरोगावरती लावला तर तुमचे चर्मरोग बरे होतात. चर्मरोगासाठी याच्या पाल्याचा उपयोग केला जातो. चर्मरोगावर याचा पाला वाटून जर लावला तर चर्मरोग याने पूर्णपणे बरा होतो. तर असा ह्या गेळफळाचा औषधी उपयोग आहे. ओमन, उलटी करण्यासाठी आणि चरबीच्या गाठीसाठी याचा उपयोग केला जातो. तर धन्यवाद. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. रोज तुम्हाला नवीन वनस्पतीची ओळख, माहिती आणि औषधी उपाय दिले जातील. रामकृष्ण हरी मित्रांनो. जय धन्वंतरी भगवान.